नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल NNG महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज पेडगाव हिंद केसरी मैदानाची जी फाटी आहे त्या पेडगावच्या फाटीवरती आज भव्य दिव्य असं बिनजोडचं मैदान मित्रांनो त्या ठिकाणी पार पाडण्यात येत आहे. तर आपली पैलवान सूरज पवार आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे बिनजोडचं मैदान मित्रांनो आयोजित करण्यात आलं आहे. आणि या मैदानावरती आपल्या सगळ्यांचा लाडका बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव म्हणून ओळखला जातो तो म्हणजेच की द्वादशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो पळायला आला होता. आणि या ठिकाणी त्यानं विजयाचा गुलाल मित्रांनो घेतलेला आहे. तर आपला लाडका जो बकासूर आहे त्या बकासूरच्या जोडीला होता भारत. तर आजची जी प्रेक्षणीय मित्रांनो बिनजोड जी होती ती आपला लाडका बकासूर विरुद्ध पक्षा मित्रांनो ही गाडी होती. आणि उजव्या साईडला जी गाडी होती, उजवी जी बाजू होती ती होती पक्षाची आणि डावी बाजू होती ती आपल्या बकासूरची होती. तर मित्रांनो जबरदस्त अशी तिकडच्या साईडला लढत झाली आणि या लढतीमध्ये जो विजयी झाला तो म्हणजेच की सगळ्यांचा लाडका आवडता बकासूर, सगळ्यांचा लाडका आवडता किंग बकासूर यानं विजयाचा मित्रांनो गुलाल घेतलेला आहे. मित्रांनो आत्ताच त्यानं जबरदस्त असा गुलाल घेतलाय. आज बिनजोडला पळलाय, उद्या तो ओपनला पळणार आहे आणि परवा दिवशी तो आदतला पण पळणार आहे. उगच नाही बाक्या डॉनला म्हटलं जातं बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव, त्याला रोज जरी पळवलं तर तो रोजच गुलालात राहणार आहे मित्रांनो. त्यानं करून दाखवलं पहिलं पण आणि अजून पण तो करतच राहिलाय. म्हणून बकासूरचा नाद करायचा नाही, सगळ्यांचं काळीज देव बकासूर.